स्वयंपाकघरातील जीवनावश्यक वस्तूंचे दर आहेत ते वाढलेले आहेत. मी सध्या उभा आहे दादर मार्केट परिसरामध्ये आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी कांदा, बटाटा त्याचबरोबर टमाट्याचे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाव वाढलेले आहेत. कालपर्यंत ज्या पद्धतीने पाहिलं तर टमाटो 30 ते 35 रुपये किलो होते, त्याचा भाव आज 60 रुपयावरती गेलेला आहे. तर कांदा 20 रुपयावरून 35 ते 40 रुपयापर्यंत पोचलेला आहे. बटाटा देखील 24 ते 28 रुपयावरून 42 रुपयापर्यंत पोचलेला आहे. आणि एकंदरीत या ठिकाणी जे दर वाढलेले आहेत, नेमके हे काय दर आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही व्यापारी आहेत जे या ठिकाणी दादर मार्केटमध्ये व्यापार करतात. त्यांच्याकडनंच जाणून घेऊया की नेमकं काय दर आहेत. काय सांगाल, आजचा भाव काय आहे कांद्याचा आणि टमाट्याचा? कांदा 110 रुपये अडीच किलो आहे. बटाटे 110 रुपये अडीच किलो आहे. टमाटे 30-35 रुपये किलो आहे. याच्या अगोदरचा काय भाव होता कांदा आणि बटाटा? कांदे बटाटे याच्यात अगोदर कमी होता, आता या 2-4-8 दिवस झाले वाढलेले आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. काय नेमकं कारण आहे? आवक वगैरे कमी होते का पावसामुळे, की अवकाळी पावसामुळे याचा त्रास होतो? आवक कमी आहे. काय सांगाल की जे मार्केटमध्ये ज्या पद्धतीने आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणात येते का अवकाळी पावसाचा याचा मोठा ताण या ठिकाणी पडतोय, मागणी जास्त होते? नाही, आता आवकच कमी आहे आणि अवकाळी पावसाचा पण थोडा प्रॉब्लेम चालू आहे. त्याच्यामुळे पण आवक कमी असल्यामुळे बाजारात जास्त भाव आहे. काय अंदाज लावतो की हा भाग म्हणजे जो भाव आहे तो अजून खाली येईल का असंच वाढत राहील? वाढत राहील, खाली नाही यायचं आता, कारण पावसामुळे आता पावसाअभावी सगळे चालूच होणार आहे आता इथनं पुढे. एकंदरीत पाहायला गेलं तर अवकाळी पाऊस व अतिउष्णता यामुळे मोठा फटका जो आहे तो कांदा, बटाटा व टमाट्याला लागल्यामुळे त्यांची आवक कमी झाली आहे. तर दुसरीकडे पावसामुळे हा भाव अजून वाढण्याची शक्यता व्यापारी वर्ग या ठिकाणी व्यक्त करत आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.